नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता मिस फायर मीरचा फोटो आणण्यासाठी रूममध्ये गेलेली असते. रायाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. तर इकडे नाना आणि रायाची आई दोघेही आता बाहेर अंगणात बसलेले असतात. तेव्हा लगेच आता रायाची आई मात्र डोक्याला हात लावूनच रडतच म्हणू लागते, नाना अहो तुम्ही कसं हे सगळं सहन केलं? अहो तुमच्या पोटचा गोळा गेला हो, आणि तुम्ही हे सगळं दुःख कसं पचवलं नाना? तेव्हा नाना म्हणू लागतात, पचवावं लागलं, काय करणार होतो, आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तेव्हा रायाची आई म्हणू लागते, तुमच्या पोटच्या गोळ्याला मी वाचू शकले नाही आणि तुम्ही माझ्या पोराला एवढं आपल्या जवळचं असल्यासारखं प्रेम दिलं, त्याला अगदी पोटच्या पोरासारखं सांभाळलं. खरंच मला माफ करावं, मी तुमच्या पोराला नाही वाचू शकले. त्या दिवशी त्याला वाचवायला होतं नाहीतर त्याचा जीव नसता गेला. तेव्हा नाना म्हणू लागतात, जे झालं ते घडून गेलं आणि आम्हाला ते सहन करावं लागलं. तेव्हा रायाच्याही म्हणू लागते, पण हे सगळं कसं शक्य केलं तुम्ही? एवढा पोटचा गोळा गेलाय तुमचा. त्याच वेळेस इकडे आता मिस फायर मात्र रूममध्ये आलेली असते. तेव्हा लगेच ती मीरचा फोटो हातात घेते. तर त्या फोटोची फ्रेम फुटलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हा फोटो इथे कसा आला, कोणी घेतला होता? असे प्रश्न आता मंजिरी समोरही उभे राहिलेले असतात. तर इकडे राहायला आता मिस फायरचं बोलणं आठवतं. मिस फायर त्या रात्रीबद्दल, त्या कोयत्याबद्दल बोलत असते. आता त्या रात्री मिहिरला राया, दीपिका आणि डंकीनेच पकडलेलं असतं आणि तेव्हा जी बाई ओरडत होती ती म्हणजे रायाची आईच. हे सगळं काही आता भूतकाळातलं रहस्य रायाला समजलेलं असतं. म्हणजे त्या दिवशी आपण ज्या माणसाला मारलं तो माणूस मिहिर होता, मिस फायरचा नवरा. आणि हे सगळं आईने बघितलं होतं. ह्याचा सगळा उलगडा आता इथे रायालाच झालेला असतो. त्यामुळे राया मात्र घाबरलेला असतो. तेवढ्यात आता मिस फायर येते आणि रायाला तो फोटो दाखवते आणि लागते, राया आजपर्यंत आपल्यात फक्त बोलणं होत होतं, पण मी आज तुला फोटोज दाखवते. हा माझा मिहिर. आता मात्र हा मिहिर आहे हे समजताच रायाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अशा विजा कडकलेल्या असतात. रायाचा मात्र थरकाप व्हायला सुरुवात झालेली असते. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, म्हणजे मिसफायरचं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त झालंय. त्या रात्री मिहिरला मी. आता मात्र लगेच राया मिसफायरकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, मिहिर, हा मिहिर आहे? नाही नाही, हे कसं शक्य आहे? तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे तू बरा आहे ना? हा मिहिरच आहे. काय झालंय? तू कधी बघितलं होतं का याला? काय झालंय? राहायला मात्र काय बोलावं, काय करावं काही सुचत नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया तू कॉटवरती बस बरं, तू शांत हो बरं, तुला पाणी हवं आहे का? रायाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. त्या रात्री जे काही घडलेलं असतं ते सगळं काही इथे रायाला आठवू लागतं. तेव्हा रायाला लागतो, नाही मिस फायर, असे म्हणत राया मात्र आता लगेच मिस फायरला आपल्या मनात जे काही भूतकाळाबद्दल दडलेलं असतं ते सगळं सांगणार. तेच आता रुजिदा येते आणि लागते, चला वेळ संपली, आता नाही बोलायचा, चला. तेव्हा राया लागतो, रुजिदा असं नको करू, मला मिस फायरला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, रुजिदा खरंच त्याला बोलायचं आहे अगं, बोलू दे की. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, नाही आता जे काही बोलायचे ते लग्न झाल्यानंतर. असे म्हणत आता सगळ्याजणी रायाला रूममधनं बाहेर काढून देतात आणि दरवाजा बंद करून घेतात. मंजिरीला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर इकडे नाना रायाच्या आईला म्हणू लागतात, काय करणार होतो आम्ही? आमच्यासमोर आमची मंजिरी होती. जेव्हापासनं आमचा मुलगा गेला तेव्हापासनं आम्ही आमच्या सुनेला मुलगी मानलं. तिने आमच्यासमोर कधीही दुःख व्यक्त केलं नाही, पण तिच्या पोटात तिने खूप काही दाबून ठेवलं होतं आणि म्हणूनच आम्ही तिच्यासाठी मिहिरच्या सगळ्या आठवणी एका अडगळीच्या खोलीत दडून ठेवला, जेणेकरून आमच्या मंजिरीला त्रास होऊ नये. अगदी मुलीसारखं आम्ही तिला सांभाळलं आणि तिने एवढं मोठं दुःख गिळून आम्हाला आईबापासारखं प्रेम दिलं, आमची काळजी घेतली आणि शेवटी आजवर हे सत्य आम्हाला कळलं आहे, जो कोणी तो नारादम होता ना तो कधीही सुखी होणार नाही. असे आता नाना खूपच भडकलेल्या अवस्थेत आता रायाच्या आईला म्हणू लागतात. तर इकडे राया आता आपल्या घरी आलेला असतो. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात, रायभाऊ तू आला? अरे आम्हाला वाटलं होतं आता लग्नाची धामधूम आहे, रायभाऊचं लग्न आहे, आता काय रायभाऊ बाबा आमच्याकडे येत नाही, त्याला काय आमची आठवण होत नाही, असंच वाटलं होतं. पण रायभाऊ तू कसं काय आला? तेव्हा राय लागतो, आता आपल्या घरी येणारच ना मी, असं थोडीच आहे मी तिकडेच राहील, पण लय भुका लागली रे, काही खायला आहे का? तेव्हा डिफिकल्ट डंकी म्हणू लागतो, रायभाऊ काळजी करू नको, आम्ही पटकन जाऊन काहीतरी खायला घेऊन येतो. असे म्हणत आता डिफिकल्ट डंकी घरातनं बाहेर निघालेले असतात. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, हे पांडुरंगा, अरे हे सगळं काय होतंय? माझा भूतकाळ माझ्या समोर काय येतोय? आता माझा भूतकाळ माझ्या प्रेमाच्या आड येऊन उभी राहिलाय, मी काय करू? नाही नाही,
मिस फायरला त्याबद्दल सगळं काही कळालंच पाहिजे, कळायलाच हवं. मी मिस फायरचा गुन्हेगार आहे असे तो मनाशीच म्हणतच आता त्या रात्रीबद्दल पुन्हा रायाला इथे आठवू लागतं. तेव्हा राया पटकन आता त्याने आपले जे हत्यारे वगैरे पाठीमागे कुठेतरी ठेवलेले असतात ना, त्या ठिकाणी येतो आणि आता ते हत्यारं शोधू लागतो. तर इकडे आता रायाने मात्र ते मोठा असा एक डब्बा असतो, त्यात बंदुकी, चाकू, सुरे सगळं काही ठेवलेलं असतं. तेव्हा लगेच आता राया एक एक तलवार वगैरे सगळं काही बाहेर काढत असतो. त्याच वेळेस आता रायाला मिहीरला मारण्याच्या वेळेस जो कोयता घेतलेला असतो ना, तो कोयता सापडतो. राया मात्र तो कोयता हातात घेऊन त्याकडे एकटक बघू लागतो. तर इकडे नाना आता रायाच्या आईला म्हणू लागतात, जो कोणी होता ना तो नराधम, त्याच्यामुळे आमच्यावरती ही वेळ आली. त्याच्यामुळे आमचा मिहीर या जगातनं निघून गेला. आमची मंजिरी विधवा झाली आणि एका आईबापापासून त्याचं पोरगं दूर गेलं. त्याला सोडणार नाही. तो कधी मला भेटू दे, मी त्याला जाब विचारणार आहे. तो कधीही सुखी राहू शकत नाही. एक ना एक दिवस देव त्याला या सगळ्याची शिक्षा देणार, असे म्हणत नाना मात्र खूप भडकलेले असतात. त्याच वेळेस आता राया मात्र तो कोयता हातात घेतो आणि म्हणू लागतो, मिस फायर, मी तुझा गुन्हेगार आहे गं. त्या रात्री तुझ्या मिहीरला अण्णाकडे मरण्यासाठी तुझ्या या रायानेच सोडलं होतं. पण मला खरंच माहिती नव्हतं गं मिस फायर, तो तुझा नवरा मिहीर आहे. जर तेव्हा मला कळालं असतं हा माझा मिस फायरचा नवरा आहे, तर मी असं नसतं केलं गं. पण काय करू मिस फायर, त्यावेळेस तुझा हा राया खूप वेगळा होता, एकदम राक्षसी गुंड. तो सतत अशी कामं करायचा. पण माझा हा भूतकाळ मी इतके दिवस दडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी हा भूतकाळ माझ्या प्रेमाच्या आड आलाच मिस फायर. नाही, पण आता या रायाला जगण्याचा अधिकार नाही आहे. त्याने माझ्या मिस फायरचं आयुष्य एवढं नरक बनवलं, त्याला जगण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळे हा राया आज याच कोयत्याने संपणार, असे म्हणत रायाने आता तो कोयता आपल्या गळ्याला लावलेला असतो. तेव्हा आता राया आपले डोळे बंद करतो आणि म्हणू लागतो, विठुराया, मी एक गुन्हेगार आहे, मोठा पापी आहे. माझ्यामुळे मिस फायरचं आयुष्य बर्बाद झालंय आणि त्यामुळे मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी, असे म्हणत आता रायाने तो कोयता आपल्या गळ्याला लावलेला असतो. आता राया आपल्या गळ्याला तो कोयता ओढणार. तेच आता इकडे मिस फायरला रायाची आठवण आलेली असते. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, रायाने मिहीरचा फोटो बघून असं का रिएक्ट केलं, काय झालं होतं, त्याला त्याच्या मनातलं काय बोलायचं होतं, नेमकं काय झालं असेल. नाही, मी रायाला भेटायला जाऊ शकत नाही, पण मी त्याला नक्कीच फोन करू शकते, असे म्हणत आता मंजिरी पटकन लगेच मोबाईल हातात घेते आणि रायाला कॉल करते. राया ज्या क्षणाला आता कोयता आपल्या गळ्याला ओढणार, त्या क्षणाला आता त्याचा फोन वाजू लागतो. आता राया पटकन थांबतो आणि लगेच मोबाईल खिशातनं काढतो. तर बघतो तर मिस फायरचा कॉल आलेला असतो. तेव्हा राया मला लागतो, मिस फायरने कशासाठी फोन केला असेल. नाही, मिस फायरला मी फसवू नाही शकत. मला भूतकाळाबद्दल जे काही घडलं होतं ते मिस फायरच्या कानी घालावंच लागेल, कारण मी तिचा गुन्हेगार आहे आणि माझी मिस फायर जी शिक्षा देईल ती हा राया भोगणार. मला हे तिच्यापासून लपवायचं नाही आहे आणि तिला फसवायचंही नाही आहे, असे म्हणत आता राया पटकन फोन उचलतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, तू बरा आहेस ना, तू ठीक आहेस ना. तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिस फायर, मला काय झालं आहे, मी अगदी बरा आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही राया, माझं मन मला सांगते, नक्कीच तू असा अस्वस्थ आहे, तुला काहीतरी होतं आहे का, राया बोल ना. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, मिस फायर, तुला माझ्या मनातलं किती समजतं, पण तुझ्या या रायाने तुला फसवलं आहे गं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, अरे बोल ना, काय म्हणायचं होतं, तू एवढा का घाबरला होता, तुला काही बोलायचं होतं का. तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिस फायर, मला माझ्या मनातलं खूप काहीतरी महत्त्वाचं तुला सांगायचं आहे आणि ते सांगणं तुला खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुला जे करायचे ते तू ठरवू शकते. तेव्हा मंजिरी म्हणते, नेमकं काय झाले सांगशील का. राया लगेच तो कोयता हातात घेतो आणि त्याकडे एकटक बघतच म्हणू लागतो, मिस फायर, त्या रात्री तुझ्या नवऱ्याला मिहीरला मीच अण्णाच्या दारात मरणाला सोडून आलो होतो. आता मात्र लगेच राया रडू लागतो आणि म्हणू लागतो, मिस फायर, मी तुझा खूप मोठा पापी गुन्हेगार आहे. तुला जी शिक्षा द्यायची तू मला देऊ शकते, पण मिस फायर अशी गप्प बसू नको गं, बोल काहीतरी मिस फायर, मला जी शिक्षा द्यायची ती दे, पण अशी गप्प बसू नको. पण मात्र इकडे मंजिरीने रायाने काय म्हटलं, काय बोललं हे काही ऐकलेलंच नसतं, कारण नाना रूममध्ये आलेले असतात आणि नाना रूममध्ये येताच धडपडतात आणि खुर्चीवरती खाली पडणार. तेच मंजिरी त्यांना पकडते आणि खुर्चीवरती बसवते. नाना, अहो काय झालं, असे कसे धडपडलात तुम्ही. तेव्हा नाना म्हणू लागतात, काही नाही मंजिरी, अगं मी तुझ्याशीच बोलण्यासाठी आलो होतो, पण तुझं बोलणं चालू होतं ना, म्हणून जरा धडपडलो गेलो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, पण नाना, तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झालं नाही ना.
तेव्हा नाना म्हणू लागतात, नाही नाही मी अगदी ठीक आहे, थोडंसं लागलं आहे, काही नाही मी जातो, तुझं चालू दे. असे म्हणत नाना रूममधनं निघून जातात. तेव्हा इकडनं राया म्हणू लागतो, मिस्पायर अगं बोल ना, अशी गप्प बसू नको मिस्पायर. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, हॅलो राया बोल ना, अरे तू काय म्हणत होता. एवढ्यात ना नाना रूममध्ये आले होते आणि त्यामुळे तू काय बोलला हे मला काही ऐकायलाच आलं नाही. बोल ना राया, काय सांगत होता. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, म्हणजे मिस्पायर मी जे सांगितलं ते तू काय बी ऐकलं नाही. पण मिस्पायर मला तुझ्यापासनं काय बी लपवायचं नाही, मला तुला हे सांगावंच लागेल आणि हे सांगणं खूप गरजेचं आहे. असे म्हणत राया म्हणू लागतो, मिस्पायर मला खरंच खूप महत्त्वाचं तुला काहीतरी सांगायचं आहे. आता राया पुन्हा सांगायला सुरुवात करणार, तेच आता मंजूला बाहेरनं आवाज येऊ लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया 1 मिनिट कोणीतरी बोलावतंय. तेवढ्यात आत्ता मंजिरी लगेच रुजिताला म्हणू लागते, काय ग रुजू बोल ना. त्यावर रुजिता म्हणू लागते, मंजू पटकन बाहेर तुला लगेच बोलावलंय. आता मात्र मंजिरी रायाला म्हणू लागते, राया आपलं बोलणं नंतर झालं तर चालेल का, मला खाली बोलवलं जाते, मी जाते या. असे म्हणत मंजिरी फोन बंद करून आता इकडे खाली निघालेली असते. तर इकडे खाली आता मस्त डान्सचा कार्यक्रम चालू असतो. रुजिदा निखिल सगळेजण छान असा डान्स करत असतात. त्याच वेळेस मंजिरी येते. आता मात्र रायाची आई ही रुजिदाबरोबर मस्त नाचत गात असते. सगळेजण आता मंजिरीलाही स्टेजवरती घेतात आणि सगळ्यांचा मात्र इथे मस्त धमाल कार्यक्रम चालू असतो. मंजिरीलाही रायाबद्दल त्याच्या भूतकाळाबद्दल काही माहिती नसतं, तीही मस्त आता नाचत असते. तर इकडे रायाला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा राया लागतो, नाही नाही मिस्पायर मला आपलं नातं खोट्या आधारावरती नाही उभं करायचं आणि तुझ्या रायाकडनं भूतकाळात जी काही मोठी चूक झाली ती तुला कळायलाच हवी, कारण त्याच्यामुळेच तुझं आयुष्य बर्बाद झालं आहे आणि ही चूक या रायाकडनं झाली आणि हे आता हा रायाच तुला सांगणार. असे म्हणत रायाने आता मिस्पायरला सगळं काही सांगण्याचं ठरवलेलं असतं, कारण मिस्पायर तुझा या रायावरती जो काही विश्वास आहे ना तो मला मोडू द्यायचा नाही आहे. तुला दुसरीकडनं कळण्याआधीच मी हे सगळं काही माझ्या तोंडून तुला सांगणार, असे रायाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे नाना जीजी सगळेजण आता मस्त डान्स करत असतात. आता मात्र सगळेजण अगदी नाचण्यात गुंग झालेले असतात, सगळे एन्जॉय करत असतात. पण इकडे रायाने मात्र आता एक कॅमेरा समोर आपल्या ठेवून आता व्हिडिओ काढलेला असतो, ज्यात रायाने सगळं काही भूतकाळाबद्दल सांगितलेलं असतं. त्या रात्री तुझ्या मिहीरला मरणासाठी मीच अन्नाच्या दारात सोडून आलो, तुझा मी गुन्हेगार आहे, हे सगळं काही रायाने आता एका व्हिडिओत कैद केलेलं असतं. आणि आता राया त्या कॅमेऱ्यातली पेनड्राईव्ह काढतो आणि ती हातात घेत म्हणू लागतो, मिस्पायर आता तुला तुझ्या नवऱ्याच्या भूतकाळाचं आणि या रायाच्या भूतकाळाचं रहस्य कळायलाच हवं आणि ते तुला मी स्वतः सांगणार. असे म्हणत ती पेनड्राईव्ह घेऊन आता राया मिस्पायरकडे निघालेला असतो. तर मात्र आता मंजिरीला हे सगळं भूतकाळाचं रहस्य समजणार का आणि त्यानंतर राया आणि मंजिरीचं लग्न होणार की नाही, मित्रांनो हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशीच एक अजून नवीन मालिका वचन दिले तुम्हाला ही बघण्यासाठी ऋतिका रिव्ह्यू या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.